एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग्लोबल ऑनलाईन अकॅडमीमध्ये। तर आजच्या सेशनमध्ये आपण बीएड सीईटीचे पीवायक्यू सिरीज पाहणार आहोत आणि पीवायक्यू सिरीज जर तुम्ही फॉलो केली तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याच वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन बीएड सीईटीला विचारले जाणार नाही। तर आपण बघूया ग्लोबल ऑनलाईनमध्ये आपल्या टेस्ट सिरीज सुद्धा दिलेली आहे आणि ह्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही बघू शकता फुल सिलेबस टेस्ट असतील, 50+ मॉक टेस्ट, सर्व प्रश्न उत्तरांसहित परीक्षा पॅटर्ननुसार 999 ह्याची फीज असणार आहे। आणि जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपला नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही इथे जर आपलं प्ले स्टोरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप इन्स्टॉल करून तिथे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आपली बॅच। आणि जे विद्यार्थी 2026 बीएड सीईटी 2026चं प्रिपरेशन करत आहात त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहे, बॅच सुरू झालेली आहे, तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। तर आपण बघूया प्रश्नांकडे। तर पहिला प्रश्न तुम्हाला इथे दिलेला आहे, बघा सिरीज दिलेली आहे तुम्हाला इथे। तर ही सिरीज कशी सॉल्व्ह करू शकतो आपण, बघा P3 R6 T9 B12। ओके, तर इथे बघा इथे काय आहे, P नंतर Q अँड R +2 गेलो, त्यानंतर R नंतर S अँड T, T नंतर U अँड V, V नंतर +2 जा W अँड X, त्यानंतर इथे बघा 3 नंतर बघा ह्याच्यामध्ये 3 ॲड केले 3, ह्याच्यामध्ये 3 ॲड केले 9, ह्याच्यामध्ये 9 ॲड केले 3, ठीक आहे। 9 मध्ये 3 ॲड केले किती होईल 12, आता 12 मध्ये 3 ॲड केले किती होईल 15, ठीक आहे। म्हणजे काय येईल आहे 15x येईल, ठीक आहे। 15x किती आहे, हे 15 इथे आहे, ठीक आहे। इथे किती येईल 15, म्हणजे x15 ऑप्शन नंबर 1 मध्ये। काय केलं क्वेश्चन मध्ये डायरेक्टली त्यानंतर 3चा जर आपण गेलं 3 12 3 15 तरी होईल, ठीक आहे। ऑप्शन नंबर 1 करेक्ट। त्यानंतर नेक्स्ट आपण इथे बघतोय क्वेश्चन तुम्हाला दिले ब्लड रिलेशनमध्ये काय सांगितलंय, एका स्त्रीकडे निर्देश करत एक माणसाने काय सांगितलंय, ती माझ्या पत्नीच्या बहिणीच्या पतीची मुलगी आहे, ही स्त्री त्या माणसाची कशी संबंधित आहे। ओके, म्हणजे पॉइंटिंग टू वुमन अ मॅन सेड शी इज द डॉटर ऑफ माय वाईफ सिस्टर हजबंड, हाऊ इज दिस वुमन रिलेटेड टू दॅट मॅन, ठीक आहे। तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकतो आपण, तर बघूया। आता एका स्त्रीकडे निर्देश करत एका माणसाने, ठीक आहे, म्हणजे एक स्त्री आहे आणि एक माणूस आहे। बघा आता इथे स्त्री मी दिली आणि इथे काय दिलं मी, माणूस दिली, बरोबर। काय सांगितलंय, एका माणसाने काय सांगितलं, ही जी स्त्री आहे ही माझ्या काय माझ्या पत्नीच्या, डायग्राम एक माणसाने म्हणाले ही स्त्री घेते मी, इथे माणूस घेते, ठीक आहे। ह्या माणसाने काय म्हणाले, ती ही जी आहे ही स्त्री माझ्या पत्नीच्या, ठीक आहे, माझ्या पत्नीच्या बहिणीच्या, ठीक आहे, बहिणीच्या पतीची काय आहे, मुलगी आहे। पतीची कोण आहे, मुलगी, कोण, ही जी स्त्री आहे ही स्त्री, राईट। तर काय सांगितलंय, तर स्त्री त्या माणसाशी, ही स्त्री ह्या माणसाशी काय संबंधित असणार आहे। बघा पुन्हा एकदा एका स्त्रीकडे निर्देश करते एका माणसाने काय सांगितलं, ही जी स्त्री आहे ही माझ्या बहिणीच्या पतीची मुलगी, सांगा आता तो त्या माणसाची पत्नी म्हणजे त्याच्या बायकोची बहीण, बायकोची मेवणीची मुलगी कोण असते, भाची असते ना, कोण असते, भाची असते। त्यामुळे ऑप्शन नंबर तुमचा काय येईल, ए करेक्ट येणार, ए करेक्ट येईल भाची। कारण की ऑब्विसली त्या बहिणीची जर बघा तिच्या बहिणीची मुलगी भाची, मग तिच्या नवऱ्याचं पण तेच नातं लागलं ना भाचीचं, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आहे। नेक्स्ट आहे क्वेश्चन, खालीलपैकी कोणता पदार्थ इतरांपेक्षा वेगळा आहे, त्यामध्ये प्रामुख्याने दिला जाणारा पोषण घटक विचारात घे। आता बघा काय सांगितलंय, बदाम, अक्रोड, पालक, काजू, ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिसतं काय आहे, बघा बदाम झालं, अक्रोड झालं, काजू झालं, हे सगळे काय आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, काय आहे, ड्रायफ्रुट्स आहेत। आणि पालक ही काय आहे, पालक ही भाजी आहे, ठीक आहे। त्यामुळे वेगळा घटक काय येईल, पालक, ऑप्शन नंबर सी। त्यानंतर पुढे काय दिले तुम्हाला, हुक,
बघा, पुस्तक हे ऑथर म्हणजे लेखकाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे पोयम कशाशी संबंधित आहे म्हणजे कविता. मला सांगा, पुस्तक आणि ऑथर ह्याचा संबंध काय येतो की पुस्तक पुस्तक लिहिता कोण? लेखक लिहितं म्हणजे रायटर, बरं ना. लेखक पुस्तक लिहितं. तसंच कविता कोण करणार मला सांगा? सिंगर काय करणार? सिंगर फक्त दिलेलं गाणं आहे ती गाणारा कोण असतो? सिंगर म्हणजे काय? गायक असतो. रायटर मला सांगा, गाणं कविता हा लिहितो का? कविता. लेखक हा पुस्तक लिहितो तर कविता कोण करतो मला सांगा? पोएट म्हणजे कवी जो आहे तो कविता करणार, राईट. त्यामुळे ऑप्शन नंबर तुमचं सी काय येईल? बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न, एका माणसाकडे बोट दाखवत रीटा म्हणते, तो माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. हा माणूस रीटा यांच्यासोबत कसा संबंधित आहे? म्हणजे पॉइंटिंग रीटा कन्फ्यूज होऊ नका. मी जसं सांगितले तशी पिढ्यानुसार डायग्राम काढा. उत्तर तुमचं एकदम करेक्ट येणार. काय आहे? एका माणसाकडे बोट दाखवत रीटा म्हणते. आता एक माणूस काढावा लागेल आपल्याला आणि कोण काढावी लागेल आपल्याला? रीटा काढावी लागेल. ठीक आहे. बघा काय सांगितलं? रीटा म्हणते यो जो आहे ना हा माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजे एकुलता एक मुलगा हा जो माणूस आहे. ठीक आहे. माणूस म्हणजे मला सांगा, आई आणि बघा हे दोघं वडिलांच्या पत्नी म्हणजे काय येतील? भावंडे. पुन्हा एकदा सांगते, एका माणसाकडे बोट दाखवत रीटा काय म्हणते? हा जो आहे हा माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा. तर हा माणूस रीता. बघा आता हा माणूस आणि रीता ह्या दोघांमधलं नातं काय आहे मला सांगा? बघा आजोबा. तो आजोबा आहे का? बघा आपल्या आईचा भाऊ आपला कोण असतो? मामा असतो. म्हणजे कोण असेल ते? रीताचे मामा साहेब असतील. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. रीताचे कोण असतील? अंकल असतील. तुमचं काय आहे? हे काय येईल उत्तर? तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे. बरोबर. चला आता पुढचा प्रश्न बघा, एका सर्वेमध्ये 120 लोकांचा समावेश होता आणि असं आढळलं की अ सर्वे इंक्लूड. बघा इंग्लिश मराठी दोन्ही तुम्हाला लँग्वेजमध्ये दिले. एकदम शॉर्टमध्ये कसं अंतर काढायचं ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट दिले 50 लोकांना चहा म्हणजे 50 पीपल लाईक काय करते? टी. ठीक आहे. त्यानंतर 60 लोकांना कॉफी 60 पीपल लाईक कॉफी. ठीक आहे. त्याच्यानंतर एक मिनिट 50 हे घेऊ नका. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितले तुम्हाला? 40 लोकांना ज्यूस 40 पीपल लाईक ज्यूस. 20 लोकांना चहा आणि कॉफी दोन्ही म्हणजे 20 पीपल्स लाईक बोथ म्हणजे टी अँड कॉफी. 15 लोकांना कॉफी आणि ज्यूस 15 पीपल लाईक बोथ कॉफी अँड ज्यूस. 10 लोकांना चहा आणि ज्यूस म्हणजे 10 पीपल लाईक टी अँड ज्यूस. त्यानंतरला 5 लोकांना तिन्ही पण आवडतं म्हणजे 5 पीपल लाईक ऑल 3 ऑफ दिस ड्रिंक्स. काय विचारले तर कमीत कमी एक पेय आवडणाऱ्या लोकांची संख्या किती? एक पेय. एकदम शॉर्ट ट्रिकमध्ये आन्सर कसं काढलं तर बघा शॉर्टमध्ये आन्सर. पहिली गोष्ट म्हणजे इथे किती 50 लोकांना काय आवडतो? चहा. 60 लोकांना 60 लोकांना कॉफी 40 लोकांना ज्यूस. टोटल किती होते मला सांगा? आता 50 आणि 60 110 आणि 110 किती 40 150. ठीक आहे. 150 झाले. त्यानंतर मला सांगा आता इथे काय सांगितलं? 20 लोकांना काय आवडतं? चहा आणि कॉफी दोन्ही. त्यानंतर 15 लोकांना कॉफी आणि ज्यूस. ठीक आहे. दोन्ही पेय. 10 लोकांना चहा आणि ज्यूस. चला आता यांचे काय करूयात आपण? टोटल करूयात. किती येतील? 20 आणि 30 आणि 40 45 किती येतील? 45. आता काय करणार मी? यातून हे मायनस करणार. ठीक आहे. मायनस 10तून 5 गेलं 5 5तून 5 गेलं 0 आणि हे किती? 105. मला सांगा आता काय सांगितलं? 5 लोकांना 3 पण पेय आवडतं. मग 105 मध्ये 5 ऍड करा म्हणजे किती येणार? 110. मग मला सांगा पूर्ण एक पेय आवडणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? 110. ऑप्शन नंबर सी तुमचं काय येईल? करेक्ट वन आन्सर येणार आहे. राईट. पुढे जाऊ. आता ए बीचं रेशो तुम्हाला दिले 4:5 बीचं 6:7 ए सीचं काय दिलं किती ते आपल्याला काढायचं. एकदम सिंपल टेक्निक. काय करायचं? ए बी सी. ए बी सी. ए बी किती आहे? 4:5. बी किती आहे? 6:7. चला हे 5 इकडे घ्यायचे आणि हे 6 इकडे घ्यायचे. चला यांचं मल्टिप्लाय करा. 6 4 जा 24 6 5 जा 30 7 5 जा 35
काय विचारले तुम्हाला इथे? रेशो ए आणि सीचा रेशो. एचा रेशो 24, सीचा रेशो 35. ठीक आहे, 24, 35. आता इथे मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय होईल त्याने काय करायचं? मल्टिप्लाय. तर मल्टिप्लाय नसेल होत तर डायरेक्टली याचं आन्सर. आता ह्याला भाग नाही जाऊ शकत कारण की इथे 4 आहे, इथे 5. एक समग्र इक्वेशन. त्यामुळे 24, 35 कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये. डायरेक्टली ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर देऊन टाक. ठीक आहे, पुढे काय आहे इथे बघू. 20 पेन्सिलची किंमत, 20 पेनची किंमत 60. 30 पेनची किंमत किती असणार आहे? द प्राइस ऑफ 20 पेन्स इन 60 रुपीज. सो हाऊ मच इज 30 पेन्स वर्थ? एकदम इझी प्रश्न सांगितले तुम्हाला इथे. तर एकदम सिंपल वेने जाऊया. कसं असतं क्वेश्चन? काय आहे आपल्याला? 20 पेनची किंमत किती येईल? 60. तर 30 पेनची किंमत मला सांगा काय येईल? बघितले 3 मल्टिप्लाय केलं तर 60. नंतर बघा असं करू शकता तुम्ही. 20 पेनची किंमत किती? 60 आहे. 30 पेनची किती? म्हणजे 23 जा 60. तसंच 33 जा 90. तिथे असणार आहे 90 रुपीज. ऑप्शन नंबर 3 तुमच्या काय करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. या मालिकेकडे पहा, पुढचा क्रमांक कोणता? लुक ॲट दिस सिरीज. आता सिरीज तुम्हाला सॉल्व करायची बघा. 58, 52, 46, 40, 34. काय केलं आपण इथे बघा. 58 मायनस 52. काय केलं किती? -60. 52 मायनस 46 -6. 46 मायनस 40 -6. 40 मायनस 34 6. मग आता 34 मायनस 6 केलं किती येणार तुमचं आन्सर? 28. ठीक आहे, किती आहे? 28. सो ऑप्शन नंबर 3 काय लागतं? करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे काय आहे? कोड. असा क्वेश्चन. आता तुम्हाला मी सगळ्यात आधी सांगितलं एक्झामला गेल्यावर तुम्हाला अल्फाबेट्स लिहून घ्यायचे. कसं? तर बघा विथ नंबर. ठीक आहे, ABCD EFG HIJKLM NOPQRSTU VWXYZ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. चला आता इथेच तुम्हाला ॲटली समजते का? बघा आता इथं वर्डसाठी W काय दिलेला आहे मला सांगा. W23. ओके. O किती दिलेला आहे इथे तुम्हाला? O किती आहे? 15 दिलं आहे. ओके 15. R किती दिलेला आहे बघा? 18 दिलेला आहे. ओके 18. B किती आहे इथे? 4 आहे. ओके, तर नंबर दिले. B किती आहे? 2 दिलेला आहे. R किती आहे इथे? R 18 आहे. A1 आहे. ठीक आहे, A1. त्यानंतर I किती आहे? 9 आहे. म्हणजे 9. N किती आहे? 14 आहे. ओके 14 आहे. तसं तुम्हाला काय विचारले? पझलसाठी कोड. चला पझलसाठी कोड कसं काढणार? एकदम सोपं आहे. तसं तुम्हाला क्रमांक इथे घ्यायचे. P साठी काय नंबर येतोय? चला P साठी नंबर, P साठी 16. U साठी नंबर, U साठी 21. Z साठी 26. परत Z 26. L साठी काय दिलेलं आहे तुम्हाला? L साठी 12. त्यानंतर E साठी किती आहे? 5 आहे. चला कुठे आहे बघा, कुठे ऑप्शनमध्ये बघा 16 21 26 26 12 5 इथे ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर डी तुमचं काय करेक्ट वन आन्सर. आणि अशाच लेवलचे क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोडिंग कोडिंगचं जायचं आहे बघा. आईला काय सांगितलं? हँड. हँडला माउथ, माउथला इयर, इयरला नोज, नोजला टक. असे म्हणायचे ठरलं तर व्यक्ती कोणाच्या असं आम्ही ऐकू शकेल. आपण ऐकतो कशा? आम्ही आपल्या कानाने ऐकतो. कानाला काय म्हणतो? इयर. इयरला काय म्हणलेलं आहे बघा? इयरला काय बघा? इयरला काय म्हटलेलं आहे? नोज म्हटलेलं आहे. सोपलेलं सी म्हणजे नोज. काय उत्तर आहे बघा. क्वेश्चनमध्ये काहीतरी हाड आहे का? किती सोपे प्रश्न आलेले आहेत. असेच प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता खालील विधान म्हणजे आता डायग्राम बघा. वेन डायग्राम. आता वेन डायग्राम कशी काढायची ड्रॉ ते तुम्हाला शिकवले. काय सांगितले? सर्व पेन काय? पेपर आहे. सर्व पेन काय आहे? सर्व पेन पेपर आहे. आणि काही पुस्तक पेपर, काही पुस्तक काय आहेत? पेपर आहे. मला सांगा काही पेन पेपर आहे, काही पेन पेपर आहेत का? बघ सर्व पेन पेपर आहेत तर ऑब्विसली काही पेन तर पेपर असणार ना, त्यामुळे बरोबर. पुस्तके पेन, मला सांगा पुस्तके पेन आहेत तर नाही. काही पुस्तक पेपर येतील पण पेन नाही.
त्यामुळे ऑनली वन. ठीक आहे, फक्त निष्कर्ष काय येणार तुमचं, एक योग्य येणार आहे, ऑनली वन. ठीक आहे, पुढे जाऊया. आता एक बोट डोकपासून 6 किलोमीटर सांगितले तुम्हाला दक्षिणेकडे, नंतर डावीकडे वळते 8 किलोमीटर. आता बोट डोकापासून किती दूर आहे, म्हणजे एक बोट डोकापासून 4 किलोमीटर दक्षिण, चला दक्षिणेला 6 किलोमीटर, नंतर डावीकडे 8 किलोमीटर. ठीक आहे, आता बोट डोकापासून म्हणजे इथून किती अंतरावर, चला 6चा स्क्वेअर करतो आपण, 8चा स्क्वेअर करतो, 6चा स्क्वेअर 36, 8चा स्क्वेअर 64. चला 6 and 4 10, 6 and 3 9, 9 and 1 10, म्हणजे 100. कशाचा स्क्वेअर आहे, 10 किलोमीटर. ओके, किती असणार आहे, 10 किलोमीटर. ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट वन असणार आहे. ठीक आहे, सेम टू सेम तुम्हाला अशाच टाईपचे क्वेश्चन BEd-CETला विचारले जाणार आहेत. आणि हीच PYQ सिरीज तुम्हाला अशीच करायची आहे पूर्ण. ही PYQ सिरीज जर तुम्ही फॉलो केली तर ह्याच्या व्यतिरिक्त कोणतेच वेगळे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार नाही. आणि पुन्हा एकदा सांगते, जे पण विद्यार्थी 2026साठी BEd-CETचा स्टडी करत आहात, ठीक आहे, तर त्यांना आपल्या ग्लोबल ऑनलाईनमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत, तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. थँक्यू सो मच.